पारू या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहणार आहोत. आदित्य सर पारूला विचारतात, पारू तुला बरं वाटतंय का? पारू म्हणते, हो आदित्य सर मला वाटतंय, तुम्ही सोडा आता मला. आदित्य सर आता पारूला सोडतात. पारू आता देवाकडे येते आणि पाया पडते. ती मनातल्या मनात म्हणते, देवा माझा तू उपवास सोडवलास आणि माझं व्रत पूर्ण केलंस, ते पण आदित्य सरांकडून. पारू खूप खुश झालेली असते. तोपर्यंत तिकडे गणी धावत धावत सावित्री त्यांकडे तो सावित्री त्यांना म्हणतो, सावित्री त्या कुठे होता तुम्ही? मी तुम्हाला कुठं कुठं नाही शोधलं. किचन मध्ये शोधलं, इकडं शोधलं, तिकडं शोधलं. त्यावर सावित्री त्या विचारतात, का रे गणी काय झालं? त्यावर गणी म्हणतो, दामिनी मॅडम घरी आल्यात आणि त्यांनी मला हाताला धरून घराबाहेर काढलं आणि दरवाजा लावून घेतला. हे ऐकून सावित्री त्या म्हणतात, दामिनी मॅडम तुमच्या घरी? घरी सर्व ठीक आहे ना? त्यानंतर सावित्री त्या म्हणतात, गणी तू घाबरू नको, मी आहेस ना, मी बघते. तू एक काम कर, तू किचन मध्ये जा, काहीतरी खा, मी लगेच आले. गणी आता आतमध्ये निघून जातो तर सावित्री त्या पारूच्या घराजवळ येत असतात. दामिनी आता पारूच्या घरातून बाहेर पडलेली असते आणि नेमक्या तिथेच बाहेर दरवाजा बाहेर या दोघींची भेट होते. दामिनी म्हणते, या सावित्री मॅडम आल्या. गणीनं चोंबडेगिरी केलीच असेल ना, करू दे, पण आता तुमच्या दोघींचं पितळ उघडं पडलंय. माझ्या हाताला खूप मोठी गोष्ट लागली आहे. आणि तिच्या हातात असलेली चिठ्ठी दामिनी सावित्रीला दाखवते आणि म्हणते, ए सावित्री, आमच्या आदित्यनं तुमच्या त्या भिक्काड्या पारूसाठी ही चिठ्ठी लिहिली आहे, बघ वाच. आणि हातातील चिठ्ठी सावित्रीला देते आणि परत लगेच हात माग करते. ती म्हणते, नको, तू फाडून टाकशील, पुरावा नष्ट करशील, मीच वाचून दाखवते, थांब. आणि ती चिठ्ठी वाचून दाखवते आणि म्हणते, काय ग, या दोघांचं नवं नातं काय आहे सांग ना. आदित्य पारू यांचं नेमकं काय चालू आहे सांग, बोल. पण सावित्री काही बोलायला तयारच नसते, ती गप्पच बसलेली असते. ते पाहून दामिनी म्हणते, तू तोंड बंद ठेवतेस याचाच अर्थ तुला सगळं माहिती आहे आणि तुझ्या संमतीनंच हे सगळं होतंय. सावित्री आता हात जोडतात आणि दामिनी मॅडमना म्हणतात, दामिनी मॅडम सॉरी, मला माफ करा. अहो पण पारू खूप चांगली मुलगी आहे, तिच्याबद्दल असं काही आपण विचार करणं खूप चुकीचं आहे. तुम्ही असा काही विचार मनात आणू नका. पुढे दामिनी म्हणते, काय ग, तुम्ही पारूला सगळेजण डोक्यावरती घेऊन मिरवता, म्हणून तुम्हाला काय वाटतं, तुम्ही वाटेल ते करू शकता. ती पारू आदित्यच्या मागे मागे करत असते, वहिनीच्या सतत मागे पुढे करत असते. वहिनींना पण कळायला पाहिजे की ही पारू कशी आहे, चल माझ्यासोबत. तोच सावित्री त्यांना फोन येतो, पारूचाच फोन असतो. दामिनी आता तो फोन पाहते आणि सावित्री त्या फोन उचलते. तो लगेचच दामिनी तिच्या हातून फोन हिसकावून घेते. दामिनी म्हणते, ए पारू, तुझी सावित्री आता गेली, मी दामिनी बोलते, दामिनी नाव लक्षात ठेवायचं माझं. आता तू पण कामातून जाणार आहे, माझ्या हाताला मोठा पुरावा लागलाय, तू ये घरी, मग तुला दाखवते, मग आपण बोलूच, असं म्हणून ती फोन ठेवून देते. पारूला आता खूप टेन्शन आलेलं असतं. नेमकं दामिनी मॅडमच्या हाताला काय लागलं असेल, ती याच विचारात असते. तर दामिनी म्हणते, सावित्री त्यांना म्हणते, ए चल सावित्री, अगं वहिनींना दाखवायचं आहे तुमच्या त्या भिक्काड्या पारूचे पराक्रम. तिनं काय आदित्यवरती भुरळ टाकली आहे ते, चल आपण वहिनींना सांगूयात, दोघी मिळून सांगूयात. दामिनी आता वहिनी वहिनी करत निघून जाते. सावित्री त्या दामिनीला समजवण्याचा खूप प्रयत्न करत असतात, पण दामिनी ऐकते होय. ती शेवटी अहिल्या मॅडमच्या रूम मध्ये जातेच आणि म्हणते, वहिनी तुम्ही सतत म्हणत असताना तुमचं घरावरती लक्ष आहे, कोण काय करतं तुम्हाला सगळं माहिती असतं, घरातल्या सगळ्या गोष्टी पण तुम्हाला माहिती असतात, पण खरं तर तुम्हाला काहीच माहित नसतं. अहो तुमच्या नाकाखाली टिचून तुमचं आदित्य आणि ती मोलकरीण पारू यांचं काय चाललंय तुम्हाला माहिती तरी आहे का? अहो त्या दोघांना मी रंगे हात पकडले. त्यावेळी श्रीकांत सर म्हणतात, दामिनी अगं काय बोलतेस तू? त्यावर दामिनी म्हणते, हो आता तरी मान्य करा तुम्ही, वहिनी तुम्ही पण कबूल करा, तुम्हाला माणसं ओळखता येत नाहीत. हे ऐकून अहिल्या मॅडम चिडतात आणि अहिल्या मॅडम म्हणतात, दामिनी शुद्धीत आहेस का ग तू? त्यावर दामिनी म्हणते, हो मी पूर्ण शुद्धीत आहे, आणि हे बघा माझ्या हातात एक चिठ्ठी आहे आणि ही बघितली ना तुमच्या पायाखालची जमीनच सरकेल. आणि वहिनी तुम्ही त्या पारूला खूप सूट देऊन ठेवली आहे आणि म्हणून ती आपल्या डोक्यावरती मिरे वाटते, आपल्या चांगुलपणाचा गैरफायदा घेते. ती आदित्यच्या सतत मागे पुढे करत असते आणि मी तुम्हाला तिच्याबद्दल काही सांगायला गेलं की लगेच तुम्हाला राग येतो आणि तुम्ही माझं तोंड बंद करता. तुम्ही ही चिठ्ठी बघा आणि तुम्ही स्वतःच वाचा. पुढे दामिनी स्वतःच म्हणते, नको नको मीच वाचून दाखवते, आणि दामिनी मोठ्याने चिठ्ठी वाचून दाखवते. पुढे श्रीकांत सर विचारतात, दे बघू चिठ्ठी, मला एकदा वाचायचे, असे म्हणून श्रीकांत सर ती परत चिठ्ठी वाचायला लागतात. खरं तर त्यांना त्या चिठ्ठीतलं अक्षर बघायचं असतं की ते अक्षर हे नक्की आदित्यच आहे का. पुढे श्रीकांत सर विचारतात, दामिनी तुला ही चिठ्ठी कुठे सापडली बरं? त्यावर दामिनी म्हणते, ही चिठ्ठी त्या भिक्काड्या पारूच्या पेटीमध्ये सापडली. श्रीकांत सर आता खूप चिडतात, ते ओरडतात दामिनीला. ते म्हणतात, दामिनी तू तिकडे काय करायला गेली होतीस?
आणि अशी शोधाशोध करायची असते का दुसऱ्यांच्या घरात? त्यावर दामिनी म्हणते, अहो दादासाहेब, मुद्दा तो नाहीच आहे. मुद्दा तर हा आहे की आपल्या आदित्यने त्या भिक्कारड्या पारूसाठी ही चिठ्ठी लिहिली. आणि तुम्हाला तर माहितीच असेल, एक मुलगा एका मुलीला कधी चिठ्ठी लिहितो? आपला आदित्य तर खूप साधा भोळा आहे, सरळ आहे. पण ती पारू स्मार्ट आणि हुशार निघाली. ते म्हणजे कसं, खाली मुंडी आणि पाता दोंडी तसं. त्याला भुरळ घातली आहे. मी आपलं सांगायचं काम केलं. बघा, तुम्हाला काय करायचं ते करा, असे म्हणून दामिनी तिथून निघून जाते. श्रीकांत सर आता अहिल्या मॅडमना म्हणतात, अहिल्या, तू दामिनीकडे नको लक्ष देऊ. त्यावर अहिल्या मॅडम ही म्हणतात, माझ्या आदित्यवरती पूर्ण विश्वास आहे. आता ते गावाला गेलेत, त्यांना येऊ देत. नंतर आपल्याला सविस्तर बोलता येईल आणि त्यांना त्यांच्याशी बोलल्यानंतरच आपल्याला ठरवता येईल. अहिल्या मॅडम स्वतःला शांत ठेवण्याचा खूप प्रयत्न करत असतात, पण तरीही त्यांच्या डोक्यामध्ये विचार चालूच असतात. तर इकडे आता सगळेजण कारमध्ये बसून घरी यायला लागलेले असतात. पारूला मात्र दामिनीचे सतत बोलणं आठवत असतं. पारूचा चेहरा पहार पडलेला असतो. ती विचार करत असते. पारू म्हणते, आता कुठे सगळंच नीट व्हायला लागलं होतं, सगळं सुरळीत व्हायला लागलं होतं, पण आता नेमकं काय झालं असेल? दिव्याईंना माझ्या लग्नाबाबत तर कळालं नसेल ना? आणि जर तसं असेल तर माझं सगळं विश्वास संपून जाईल. एका क्षणात सगळं माती होईल, होत्याचं नव्हतं होऊन जाईल. पारूचा चेहरा पार पडलेला असतो. हे आदित्य सर पाहतात आणि ते पाहून पारूला विचारतात, पारू, तू कुठे हरवलीस? त्यावर पारू म्हणते, नाही, कुठं नाही. आदित्य सर विचारतात, अगं पारू, सगळं ठीक आहे ना? पारू म्हणते, हो हो, सगळं ठीक आहे. पुढे आता प्रीतम सर पण विचारतात, पारू, तू कुणाच्या प्रेमात पडली आहेस का? अगं, प्रेमात पडल्यावरच हे असं होतं. पुढे प्रीतम सर म्हणतात, कुणावर बदल जादूगारची जादू चालली? त्यावर पारू म्हणते, प्रीतम सर, अहो मला कुठं अधिकार आहे प्रेम करायचा? त्यावर आदित्य सर म्हणतात, पारू, अगं असं का बोलतेस तू? अगं, तू तर सर्वांवर किती जीव लावते, सगळ्यांवर किती माया करते, सगळ्यांना तू इतकं प्रेम देतेस, मग तू असं का बोलतेस? आदित्य सरांचे हे बोलणे ऐकून पारूला खूप छान वाटतं. ते गप्पा मारत मारत घरी पोहोचतात. कार आता दारात पोहोचलेली असते आणि दामिनी मात्र दारातच थांबलेली असते. ती वाटच बघत असते. ती कार बघते आणि मोठमोठ्यानं ओरडायला लागते. ती म्हणते, वहिनी वहिनी, वरात आली, वरात आली, पारू आली, पारू आली. आता सगळे कारमधून खाली उतरतात आणि दामिनीला विचारतात, काय चालू आहे हे सगळं? त्यावर दामिनी म्हणते, आत्ता मजा येणार, खूप छान आनंद होणार आहे मला. पारू विचारते, दामिनी मॅडम, पण नेमकं काय झालंय? मी असं काय केलंय ते तरी सांगा. त्यावर दामिनी म्हणते, असं कसं तुला मी आत्ताच सांगून टाकू? मी जर तुला आत्ताच सांगून टाकलं तर सगळी मजा निघून जाईल. आदित्य सर आता दामिनी काकून ओरडतात. ते म्हणतात, दामिनी काकू, हे काय बोलतेस तू? तू सारखं का पारूच्या मागे लागते? त्यावर दामिनी म्हणते, अरे मी कुठं मागे लागते? अरे, माझ्यावरती किर्लोस्कर कुटुंबाची जबाबदारी आहे. मी हे सगळं करते ते त्यासाठीच करते. आणि ही मोलकरीण पारू आहे ना, ती दिसते तशी नाहीये. तुला जास्त माहिती असेल ना? आणि आदित्य, मी तुमचा विचार करून तुमच्या काळजीनच हे करतेय. आणि पारूला म्हणते, दिवाळीच्या आधी चल, तुला मी दिवाळी दाखवते. आपण दिवाळीच्या आधीच दिवाळी साजरी करूया. असे म्हणून पारूच्या हाताला पकडते आणि फरफटत श्रीकांत सर आणि अहिल्या मॅडम समोर जाऊन तिला उभा करते. अहिल्या मॅडम आता पारूला विचारतात, पारू, मला दामिनीने काही गोष्टी सांगितल्या आहेत. आता सत्य काय आहे हे मला तुझ्या तोंडून ऐकायचं आहे. हा बघ, घाबरू नको, जे काय आहे ते सांग. दामिनी आता लगेच म्हणते, अहो वहिनी, इतके दिवस किर्लोस्करांच्या डोक्यावरती ही नागिनी सारखी नाचली. कधी या घरची मुलगी, तर कधी या घरची सून, तर कधी या घरची मोलकरीण, हे असं म्हणून राहिली होतीस. सांग ना पारू, काय सत्य आहे ते? आता पिक्चर संपलाय आणि काय आहे, पिक्चरच्या शेवटी विलन कोण आहे तो सापडतोच. अहिल्या मॅडम आता दामिनीला शांत बसायला सांगतात आणि पारूला म्हणतात, पारू, तू बोल, मला तुझ्या तोंडून सत्य ऐकायचंय. पारू म्हणते, देवी आई, मी या घरचं मीठ खाल्लंय. माझ्या बानं इथं नोकरी केली आहे. आम्ही या घराचं वाईट कधीच चिंतणार नाही, कधीच विचार करणार नाही. आम्ही नेहमी या घराच्या चांगल्याचाच विचार केलेला आहे. पुढे सावित्री आत्या म्हणतात, पारू बाळा, अगं, आदित्य बाबांनी तुझ्यासाठी जी चिठ्ठी लिहिली होती ना, त्याबद्दल अहिल्या मॅडम विचारतायत. तर आदित्य सरांना कळते की नेमकं काय झालेलं आहे. आता आदित्य सर बोलतात, अगं काकू, ती चिठ्ठी, एका चिठ्ठीवरून तू आमचं नातं असं जज नाही करू शकत. दामिनी मॅडम पुढे लगेच म्हणतात, आदित्य, तू साधा भोळा आहेस रे, पण ही पारू आहे ना, ही खूप चॅप्टर आहे. गावाकडून आलेली आहे आणि गावाकडून आलेल्या असतात ना मुली, त्या अशाच असतात. श्रीमंत मुलगा दिसला की तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढतात. मी पाहिलाय ना, मला माहिती आहे ना. त्यावर लगेच आता मोहन काका म्हणतात, हो, तुला जास्त माहिती असेल ना, कारण तू पण तेच केलं आहेस ना. आदित्य सर अहिल्या मॅडमना म्हणतात, आई, मी सांगतो तुला सगळं. अगं, पारूला मी चिठ्ठी लिहिली होती, पण फक्त मैत्रीच्या नात्यानं दिली होती. आमच्यामध्ये निखळ मैत्री आहे. त्यावर दामिनी आदित्यला विचारते, फक्त मैत्री? आदित्य सर म्हणतात, हो, फक्त मैत्री.
एक मुलगा आणि एक मुलगी चांगले मित्र असू शकत नाहीत का? आणि माझ्यावरती अहिल्यादेवी आणि श्रीकांत किर्लोस्कर यांचे संस्कार आहेत. मी असं तसं चुकीचं कधीच वागू शकत नाही. अहिल्या मॅडम लगेच दामिनीला म्हणतात, तुला म्हटलं होतं ना, माझ्या मुलांवरती पूर्ण विश्वास आहे. माझा आदित्य माझा शब्द पाळण्यासाठी काहीही करू शकतो. तू जा इथून. आणि एक लक्षात ठेव, पुन्हा असे आरोप वगैरे करायचे नाहीत. असं करताना बोलण्यापूर्वी 4 वेळा विचार करत जा. दामिनी आता तिथून रागाने निघून जाते. अहिल्या मॅडम आता सर्वांना सांगतात, तुम्ही पण जा, दमला असाल ना, सगळेजण फ्रेश होऊन घ्या. आता सगळेजणच तिथून निघून जातात. अहिल्या मॅडम आता गुरुजींना फोन करतात आणि आदित्य सरांसाठी जे स्थळ येणार होतं ते खरंच आज येतंय का हे ते कन्फर्म करतात. पारू आता तिथून निघून आपल्या घरी जात असते. तेवढ्यातच तिथे दामिनी येते. ती म्हणते, पारू अगो काय झालं? तुझी चिठ्ठी नको आहे तुला आदित्य सरांनी लिहिलेली? पारू आता चिठ्ठी घेणार तोच दामिनी हात मागे घेते आणि पारूला म्हणते, पारू राग आला, आय एम सो सॉरी. मोठ्या बशा काढू आणि एकदम रागात म्हणते, ए पारू, आज तू वाचलीस, सतत कशी ग वाचत असतेस? पण एक ना एक दिवस मी तुला एक्सपोज करणारच. पारू म्हणते दामिनी मॅडमना, दामिनी मॅडम अहो तुमचा काहीतरी गैरसमज होतोय, मी असं काहीच करत नाहीये. त्यावर दामिनी मॅडम म्हणतात, हो का, तुला तर मी सोडणारच नाही. आणि दामिनी पारूला खूप बोलत असते. तेवढ्यातच तिथे सावित्री आत्या येतात. सावित्री आत्या पारूला म्हणतात, पारू बाळा चल आत, किचन मध्ये खूप कामं पडली आहेत. तोच दामिनी सावित्री आत्याला म्हणते, तुमची काय कामं चालली आहेत ना मला चांगलं माहितीये. आदित्यला कसे प्रेमात पाडायचे याचेच क्लासेस द्यायचे असतील ना तुला तिला. पण माझं तुम्हा दोघींवर बारीक लक्ष आहे. तुम्हा दोघींचं काहीतरी चालू आहे आणि काय ते मी शोधून काढेनच. मला बरोबर कळतंय सगळं. तुम्ही किती चालू आहात, कसं सासूपणाचा आव आणता, मला चांगलं माहित आहे. सावित्री आत्या म्हणतात, नाही अहो असं काही नाहीये. अहिल्या मॅडमचे खास पाहुणे येणार आहेत, त्यासाठी तयारी करायची आहे. अहिल्या मॅडमनीच बोलवलंय. त्यावर दामिनी म्हणते, जा तुम्ही जा, पण पारू सावित्री एक लक्षात ठेवा, माझं तुमच्यावर बारीक लक्ष असणार आहे. तुम्ही काय करता, कुठे जाता याच्यावर माझं बारीक लक्ष असेल. असं म्हणून दामिनी तिथून निघून जाते. दामिनी मॅडम निघून गेल्यानंतर सावित्री आता पारू बाळाला समजावून सांगतात, पारू तुला आता खूप सावध राहावं लागणार आहे. दामिनी मॅडमचं तुझ्यावर जास्त लक्ष असणार आहे इथून पुढं. पारू विचार करत असते आणि आजचा एपिसोड इथंच संपतो. तर प्रेक्षको, कसा वाटला आजचा एपिसोड? असेच अपडेट पाहण्यासाठी चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.